तर IQ फर्स्ट चॅप्टर आहे. फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे प्लांट अँड प्रोसेस इंजिनिअरिंग आणि ह्याचं वेटेज टोटल 14 मार्क्स आहे. आता फर्स्ट पॉइंट आपण स्टडी करणार आहे प्लांट लोकेशन. आता एक्झॅक्टली प्लांट म्हणजे काय? प्लांट म्हणजे तसं मराठीत बघायला गेला किंवा गुगलमध्ये सर्च केला की प्लांट म्हणजे तुम्हाला झाडच दाखवत आहे. ओके, पण एक्झॅक्टली इथं बघा झाड नाही, इथं आपण प्लांट म्हणजे कंपनी असणार आहे. म्हणजे IQच्या बाबतीत प्लांट म्हणजे काय असणार आहे? कंपनी. तर प्लांट लोकेशन म्हणजे नाहीतर असं विचार करायचा प्लांट लोकेशन म्हणजे काय? प्लांट म्हणजे झाड, त्याचं लोकेशन म्हणजे झाडाचं लोकेशन. मग आमचं त्याचं काय संबंध? असं नाही. IQच्या बाबतीत प्लांट म्हणजे काय असणार आहे? कंपनी असणार आहे. ओके, प्लांट लोकेशन म्हणजे कंपनीचं लोकेशन. मग आपल्याला ह्या पॉइंटमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे? प्लांट लोकेशन एक्झॅक्टली काय असेल आणि प्लांट लोकेशनचे बेनिफिट्स काय असतील, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेज, एक्झॅक्टली प्लांट लोकेशन कसं सिलेक्ट करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं या पॉइंटमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, तर पहिला प्लांट लोकेशन म्हणजे एक्झॅक्टली काय की प्लांट लोकेशन म्हणजे असं लोकेशन सिलेक्ट करायचं तिथून आपल्याला सगळे रिसोर्सेस अवेलेबल पाहिजे. म्हणजे कंपनीला लागणारे जे रॉ मटेरियल असणार आहे आणि किंवा कंपनीला जे काय तुम्हाला रिक्वायरमेंट असेल. सिंपल एक्झाम्पल घेऊ. एक एक्झाम्पल जर घेतलं की तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होते. आता सगळ्यात मोठी कंपनी टाटा मोटर असेल, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पिंपरीमध्ये पुण्यात आहे. पुण्यामध्ये पिंपरी लोकेशनला प्लांट आहे त्याचं. ओके, प्लांट म्हणजे ऑलरेडी तुम्हाला काय सांगितलं? कंपनी. प्लांट लोकेशन म्हणजे कंपनीचं लोकेशन. आता एक्झॅक्टली तिथं त्यांनी का सिलेक्ट केलंय? कारण की त्यांना माहिती आहे तिथं त्यांना रिसोर्सेस किंवा रॉ मटेरियल लगेच तुम्हाला अवेलेबल होतील तिथल्या तिथं. रॉ मटेरियल म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे टाटा मोटर काय डेव्हलप करते? कार. मग कारला काय काय लागतं? रॉ मटेरियल. कारला जे काय शीट मेटल असेल, कारला जेवढे काय पार्ट्स असतील, इव्हन टायर असेल, प्रत्येक पार्ट जे लागणार आहे त्यांना लोकेशन एकदम लवकर अवेलेबल व्हायला पाहिजे आणि एकदम इझिली अवेलेबल व्हायला पाहिजे रॉ मटेरियल. रॉ मटेरियल कमीत कमी कॉस्टमध्ये जर अवेलेबल झाले तर ह्याचा अर्थ काय आला? रॉ मटेरियल जर मेन तुम्हाला कमी कॉस्टमध्ये अवेलेबल झाले की असेंब्ली तुम्हाला कमी कॉस्टमध्ये होते. असेंब्ली जर समजा कमी कॉस्टमध्ये झालं तर प्रत्येक पार्ट जर समजा तुम्हाला कमी कॉस्टमध्ये डेव्हलप जर झालं किंवा कमीत कमी कॉस्टमध्ये तुम्हाला मिळालं, याचा अर्थ तुम्ही काय करू शकता? जे कार असेल ते कार कमीत कमी कॉस्टमध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता. ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये भरपूर कॉम्पिटेटिव्ह कार्स असणार आहेत. मग त्याच्या कम्पॅरिझनने आपल्याला काय करायचं आहे? कम्पॅरेटिव्हली तुम्हाला त्या रेटनी तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला द्यावं लागेल. नसेल तर काय होणार आहे? मार्केटमध्ये कॉम्पिटिशन असल्यामुळे लोक काय विचार करतात? सेम फॅसिलिटीज दुसऱ्या कारमध्ये असेल तर आपण हे कार का सिलेक्ट करायचं? हे कार का घ्यायचं? मग त्यांनी काय विचार करतात? कंपनी ऑलवेज लक्षात ठेवा कमीत कमी कॉस्टमध्ये त्यांचं प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी ट्राय करतात. सगळ्यात इम्पॉर्टंट त्यांना जे रॉ मटेरियल पाहिजे ते रॉ मटेरियल जर कमी कॉस्टमध्ये मिळालं तर ते तुमचं प्रोडक्ट ऑटोमॅटिकली कमी कॉस्टमध्ये डेव्हलप होत असते. मग त्यांना रॉ मटेरियल पाहिजे असेल किंवा भरपूर असतात तसे, एकच पॉईंट नाही, लेबर अवेलेबल असेल, वॉटर अवेलेबल असतील किंवा ते सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, पुढे पॉईंट्स आहेत बरं का काय काय पॉईंट, ते पॉईंटमध्ये आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. पण टेम्पररी तुम्हाला प्लांट लोकेशन कसं सिलेक्ट करायचं? जे रॉ मटेरियल असणार आहे किंवा त्याला जे काय तुम्हाला फॅसिलिटी लागते, वॉटर अवेलेबल असेल, लेबर अवेलेबल असतील, ठीक आहे, किंवा तिथं इन्फ्रास्ट्रक्चर, लोकल सपोर्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला. आता लोकल सपोर्टचं ह्याचं काय संबंध असा विचार करत असेल तुम्ही, बघा प्लांट लोकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. प्लांट जर समजा तुमचं रॉंग लोकेशनला जर झालं तर तुमचं पूर्ण कंपनीचं फेल्युअर होऊ शकते. सिंपल एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, रतन टाटा एकदम चांगला व्यक्ती आहे, ठीक आहे, खूप चांगले व्यक्ती होते, सॉरी, ठीक आहे, ते अजूनही आपल्या मनात आहेत. पण असं चांगल्या व्यक्तीला बघा तुम्ही जर समजा लोकेशन सिलेक्ट केल्यामुळं त्यांना खूप लॉस झालेला आहे. कुठं एक्झॅक्टली बघा तुम्हाला माहित असेल किंवा ऐकलं असेल तुम्ही, युट्यूबवर कधी तर सर्च करा. टाटा नॅनोने पहिला सुरुवातीला प्लांट त्यांनी वेस्ट बेंगालमध्ये केलेला आहे. वेस्ट बेंगालमध्ये त्यांनी विचार केला की त्या लोकेशनला लोकल लोकांना काहीतरी रिसोर्सेस मिळतील म्हणून तसं विचार करून चांगल्या ठिकाणी आपल्याला किंवा चांगल्या लोकांना जास्त किंवा तिथं डेव्हलपमेंट काहीतरी करायचं असं चांगल्या हेतूने तिथं गेलं होतं. पण तिथं प्रॉब्लेम काय होत असतं? तिथल्या सरकारने त्यांना सपोर्ट केलं नाही, तिथले लोकल लोक सपोर्ट केलं नाही, त्यामुळे त्यांचं प्लॅन पूर्ण टाटाण्याचं फेल गेलेलं आहे तिथं. मग त्यांना ऑलरेडी त्यांनी थोडं स्टार्टअप केलं होतं, तिथं लॉस झालंय, करोडोचं टर्नओव्हर त्यांना लॉस झालेलं आहे. मग परत त्यांनी काय केलंय? इथं गुजरातला त्यांनी प्लॅन्ट शिफ्ट केलंय. असे त्यांना प्रॉब्लेम्स आलेले आहेत. मग तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे, प्लांट लोकेशन जर समजा रॉंग लोकेशनला गेलं की एवढं करोडोचं त्यांना टर्नओव्हर लॉस झालेलं आहे. म्हणून तुम्ही प्लांट लोकेशन डिसाईड करत असताना, सिलेक्ट करताना सगळ्यात इम्पॉर्टंट काय? तुम्ही कुठं सिलेक्ट करायला लागलात तिथं सगळे तुम्हाला फॅसिलिटीज अवेलेबल आहेत का, त्याच्यावरती तुमचं सक्सेस ऑर फेल्युअर डिसाईड करताय. म्हणून त्यांनी प्लांट लोकेशनला पहिलं डेफिनेशन काय दिलं बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट प्लांट लोकेशन तेव्हा दॅट लोकेशन, तेव्हा दॅट लोकेशन, एक मिनिट, सॉरी, पहिल्यांदा डेफिनेशन बघूया आपण प्लांट लोकेशनचं.
प्लांट लोकेशन बघा काय दिलंय, दॅट लोकेशन विच वेन कन्सिडरिंग ऑल फॅक्टर्स विल प्रोव्हाइड द प्रोडक्ट ऍट मिनिमम कॉस्ट टू द कन्झ्युमर्स किंवा कस्टमर. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, प्लांट लोकेशन इज दॅट लोकेशन विच वेन कन्सिडरिंग ऑल द फॅक्टर विल प्रोव्हाइड काय म्हणलं, द प्रोडक्ट ऍट मिनिमम कॉस्ट टू द कस्टमर. म्हणजे सगळे फॅक्टर्स तुम्हाला किंवा सगळे रिसोर्सेस एकदम कमी कॉस्टमध्ये अवेलेबल जर झाले तर तुम्ही कस्टमरला कमी रेटने तुमचं प्रोडक्ट देऊ शकता. आता इथे प्लांट लोकेशन मध्ये डेफिनेशन बघा, त्यांनी काय म्हणलंय, दॅट लोकेशन म्हणजे ते लोकेशन विच वेन कन्सिडरिंग ऑल फॅक्टर, म्हणजे त्या लोकेशनला आपण सगळे फॅक्टर कन्सिडर करणार. सगळे फॅक्टर कन्सिडर केल्यानंतर विल प्रोव्हाइड द प्रोडक्ट ऍट मिनिमम कॉस्ट टू द कस्टमर. म्हणजे आपण असं लोकेशन सिलेक्ट करणार आहे तिथं तुम्हाला सगळे फॅक्टर कन्सिडर करून तिथं तुम्ही प्लॅन जर टाकला तर तुम्हाला कस्टमरला कमीत कमी कॉस्टमध्ये तुम्ही प्रोडक्ट देऊ शकता. परत एकदा रिपीट करतो, त्यांनी तुम्हाला काय म्हणलं, दॅट लोकेशन विच वेन कन्सिडरिंग ऑल फॅक्टर्स, म्हणजे असे लोकेशन तिथे सगळे फॅक्टरचा विचार करून कन्सिडर करून, ठीक आहे. पुढे काय म्हणलं, विल प्रोव्हाइड द प्रोडक्ट ऍट मिनिमम कॉस्ट टू द कस्टमर, म्हणजे अशा लोकेशन डिसाईड करायचं सगळे फॅक्टर विचार करून तिथं कमीत कमी कॉस्टमध्ये तुम्ही कस्टमरला तुमचं प्रोडक्ट देऊ शकता. आता मी तुम्हाला ऑलरेडी 2 ते 3 वेळा आत्ताच रिपीट केलंय, म्हणजे तुम्हाला सगळे रिसोर्सेस कमी कॉस्टमध्ये मिळाले तर ऑटोमॅटिकली तुमचं प्रोडक्ट एकदम कमी कॉस्टमध्येच तयार होत असतंय. मग कमी कॉस्टमध्ये जर समजा तुम्ही मार्केटमध्ये दिलात, ऑटोमॅटिक तुमचं प्रोडक्ट बाकीच्या कंपॅरेटिव्ह पेक्षा थोडंसं पुढे जाणार आहे. ओके, तुम्ही विचार करा, साधं सरळ कुठलाही मोबाईल घ्या, मोबाईलमध्ये एवढे कॉम्पिटिशन आहे, मोबाईलमध्ये एवढं कॉम्पिटिशन असेल तर तुम्हाला तीच फॅसिलिटी दुसऱ्या कंपनीमध्ये मिळत असेल, माणूस काय विचार करणार, एक कॉस्ट 10,000 दुसरं 15,000, मग तेच फॅसिलिटी सगळं तेच असणार आहे. मग त्यांनी जर समजा 10,000 मध्ये देत असेल 15,000 ला का शिफ्ट होतील लोक. मग असं तुम्हाला विचार करावा लागतंय, तर तुमचं काय होणार, कंपनी डेव्हलप होणार, अदरवाईज डेव्हलप होत नाही. आणि मी तुम्हाला पहिल्यापासून बघा पहिल्या लेक्चरला सांगतोय, IEQ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल, ठीक आहे. पहिला IQC होतं, त्याचंच नाव IEQ केलं, वेगळं काय केलेलं नाहीये त्यांनी, ठीक आहे. आता जवळपास मी 10 वर्ष झाले IEQ हा सब्जेक्ट शिकवतोय, त्यामुळे मला माहिती आहे तेच पॉईंट असते, परत तेच परत त्यांनी गोल फिरून तिकडेच आणलेलं असतंय, वेगळं काय केलेलं नसतंय, ठीक आहे. मग त्यांनी तुम्हाला काय करायचं कन्सिडर करतात बघा, हे प्लॅन्ट लोकेशन मध्ये ऑलवेज लक्षात ठेवा, प्लॅन्ट लोकेशन मध्ये त्यांनी काय म्हणलंय की अशा लोकेशन तिथं कमीत कमी कॉस्टमध्ये तुम्ही देऊ शकता. आणि बघा ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे, मार्केटमध्ये एवढ्या कॉम्पिटिशनला तुम्ही कमीत कमी कॉस्टमध्ये कसं देता येईल हे जर विचार केलं तर मार्केटमध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली बाकीच्या कॉम्पिटिशन पेक्षा तुम्ही पुढे जाताय. ओके, हे प्लॅन्ट लोकेशन मध्ये त्यांनी तुम्हाला सांगितलंय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला काय सांगितलं होतं, प्लॅन्ट लोकेशन जर रॉंग झालं तर ऑटोमॅटिकली तुमची कंपनी फेल झाली. हे बघा यांनी तुम्हाला तेच कन्सिडर दिलं, ह्याच्यामध्ये ऑलरेडी ते सगळं सांगितलेलं आहे, ठीक आहे. लॉंग टर्म डिसिजन असतं, हे काय शॉर्ट टर्म नसतं. एकदा आज प्लॅन तिथे टाकलंय, उद्या तिथे टाकलंय, परवा तिथे टाकलंय, असं होऊ शकत नसतंय. कार सारखं, कार आज इथे ठेवलंय, उद्या तिथे ठेवलंय, परवा इथे ठेवलंय, असं ठेवू शकतो. पण प्लांटला कसं शिफ्ट करणार, कंपनीला कसं शिफ्ट करू शकतो, शिफ्ट करणं पॉसिबल नाही, इम्पॉसिबल आणि एकदम डिफिकल्ट आहे. तेवढं कॉस्ट तुमचं लॉस जात आहे. म्हणून त्यांनी काय म्हणलंय, प्लांट लोकेशन हे लॉंग टर्म डिसिजन आहे, एकदमच विचार करावा लागते तुम्हाला. जर सारखं तुम्हाला जर विचार बदलले की चेंज करता येत नसतंय, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलं बघा, काय एक्झाम्पल्स दिले तुम्हाला. एक्झाम्पल्स काय दिलं बघा, पहिल्यांदा एक्झाम्पल बघा, रिसोर्सेस तुम्हाला कुठं अवेलेबल होतील त्याच्या जवळपास ती कंपनी टाकायला पाहिजे, हे बेसिक असणार आहे. आता ह्यांनी तुम्हाला काय म्हणलं, 2 एक्झाम्पल दिलेत आणि अजून एक एक्झाम्पल पण आहे. तर पहिल्यांदा त्यांनी काय म्हणलं, आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीज आर सेटअप इन ओरिसा अँड बिहार म्हणलंय टू सीक द सोर्स ऑफ रॉ मटेरियल लाईक आयर्न कोर, लाईमस्टोन, ठीक आहे. हे जे असणार त्याला जे रॉ मटेरियल लागणार आहे, म्हणजे तुम्हाला स्टीलला जे काय बेसिक मटेरियल लागणार आहे, आयर्न आणि स्टील फॅक्टरीला जे बेसिक मटेरियल लागणार आहे ते कुठं अवेलेबल असणार आहे, बिहार आणि ओरिसाला बेसिक रॉ मटेरियल तुम्हाला अवेलेबल असणार आहे, ठीक आहे. इव्हन तुम्ही ओरिसा पासून बिहारचं लोकेशन जर बघायला गेलात तर तुम्ही इव्हन गुगल मॅपमध्ये टाकून बघा किंवा गुगलमध्ये टाकून बघा, बिहार आणि ओरिसा एवढे पण लॉंग डिस्टन्सेस नाही आहेत. त्यामुळे इकडचं रॉ मटेरियल तिकडं, तिकडचं रॉ मटेरियल इथं मिळू शकतं, तुम्हाला याच्याकडे एवढं काय प्रॉब्लेम नाहीये. मग तुम्हाला आयर्न आणि स्टील इंडस्ट्रीज मोस्टली कुठे आहेत, बिहार आणि ओरिसाला आहेत, कारण की तिथं मेन रिसोर्सेस म्हणजे रॉ मटेरियल मिळत असते. रॉ मटेरियल मिळाल्यामुळे ऑटोमॅटिकली तिथं कॉस्ट कमी आहे. आता तुम्ही जर म्हणला असेल मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये कंपनी टाकणार, महाराष्ट्रामध्ये टाकली तर काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला रॉ मटेरियल आणण्यासाठीच एवढं कॉस्ट जात असेल, मग त्यांना तुम्हाला काय करावं लागेल, परत प्रोडक्शन करून ट्रान्सपोर्टेशन कॉस्टचा पण विचार करावा लागतंय. म्हणून त्यांनी काय म्हणलंय, जिथं रॉ मटेरियल तुम्हाला अवेलेबल आहे कमीत कमी कॉस्टमध्ये ती कंपनी तुम्ही तिथं टाका, म्हणजे तुम्हाला प्लांट लोकेशन एकदम सुटेबल होत असते. हे पहिलं आहे. आणि अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट काय असणार आहे, महाराष्ट्रामध्ये मेन शेतकरी, ठीक आहे, बरोबर आहे. जास्तीत जास्त शेती कशाचं आहे, ऊसाची लागवड जास्त आहे आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये.
मग ऊस जास्त असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे इथं काय साखर कारखाने पण जास्त आहेत. मग सेकंड पॉईंट मध्ये त्यांनी काय म्हणलंय, शुगर इंडस्ट्रीज आर सेटअप इन काय म्हणलंय, वेस्टर्न महाराष्ट्र ऍज शुगर केन ग्रोज इन दॅट रिजन. म्हणजे ऊसाचं पीक कुठे येत असतंय, महाराष्ट्रामध्ये जास्त येत असते, त्यामुळे साखर कारखाने इथं या साईडला जास्त आहेत. अजून एक पॉईंट आहे साईट लोकेशनला, त्यांनी काय म्हणलं बघा, मेनी इंडस्ट्रीज आर नाव शिफ्टेड इन गुजरात म्हणलंय बिकॉज दे आर गिव्हिंग ऑल फॅसिलिटीज. गुजरातमध्ये सगळ्यात जास्त कंपन्या काय, गुजरातचं लोकल सरकार तो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कोण असेल, कोण आहे तिथं. मग त्यांनी काय केले, सगळे फॅसिलिटीज तिथे दिलेत. त्यांनी म्हणले की आमच्या इथे या, आम्ही सगळे फॅसिलिटी प्रोव्हाइड करू. मग बाकीचे स्टेट तसे द्यायला पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिकली काय होणार, स्टेट पण त्यांचं डेव्हलप होणार आहे. मेन प्रॉब्लेम इथं तेच आहे, म्हणजे तुम्हाला सगळे रिसोर्सेस तुम्ही देत नसेल तर ती कंपनी तुमच्याकडे काय येणार आहे. मग त्यांनी काय करतात, जे त्याला लॉ असेल, टॅक्स असतील, ते सगळे त्यांना बेनिफिट्स देत असतात. म्हणजे टॅक्स एकदम कमीत कमी घ्यायचं आणि किंवा त्यांना पूर्ण जागा फ्रीमध्ये द्यायचं, एकदम कमी रेटमध्ये द्यायचं, अशा गोष्टी करतात. त्यामुळे कंपनी तिथं शिफ्ट होत असतात. म्हणून साईट सिलेक्शन मध्ये त्यांनी तुम्हाला काय म्हणलं बघा, किंवा ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स दिलेत त्यांनी तुम्हाला. काय काय एक्झाम्पल्स मध्ये काय म्हणलं, पहिल्यांदा फर्स्ट एक्झाम्पल, स्टील इंडस्ट्रीज जनरली बिहार आणि ओरिसा आहेत, कारण की तिथं रिसोर्सेस किंवा रॉ मटेरियल अवेलेबल आहे. महाराष्ट्रामध्ये ऊस जास्त पिकतंय, त्यामुळे तिथं म्हणजे जास्तीत जास्त साखर कारखाने आहेत. ओके. आणि थर्ड वन काय असणार पॉईंट त्याच्यामध्ये, की सगळे फॅसिलिटीज गुजरातला किंवा कुठल्याही जर सरकार देत असेल तर जास्त कंपन्या तिथेच असतात. तुम्ही जास्तीत जास्त कंपन्या गुजरातला का गेलेत, कारण की त्यांनी सगळे रिसोर्सेस आम्ही देऊ, तुम्ही आमच्याकडे या म्हणलेत. मग बाकीच्या लोकांचं म्हणणं काय, तिथं ओढून घ्यायला लागलेत. मग तुम्ही थांबून ठेवा ना सरकार. मग सरकारचं काय काम असतंय, सरकारचं काम असते थांबून ठेवायचं काम असतं. मग त्यांनी थांबून नाही ठेवलं तर ते कंपनी साहजिकच कुठं जिथं त्यांना फॅसिलिटी मिळतात तिथंच जाणार त्यांनी. ओके. मग हे सगळ्या गोष्टी इथं कन्सिडर करावं लागतात. बघा नेक्स्ट जे पॉइंट आहे, हे साईट सिलेक्शन जे दिले तुम्हाला, ठीक आहे, हे 2 वेळा चुकून आले. हे बघा, आता ह्याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे, कुठलं, नीड ऑफ प्लांट लोकेशन. प्लांट लोकेशनची कुठं गरज आहे आणि कधी गरज आहे. प्लांट लोकेशन कधी डिसाईड करणार आहे, एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट जर सेटअप करत असेल, फर्स्ट पॉइंट आहे, नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कुठेही सेटअप करत असेल, प्लांट लोकेशन तिथं विचार करावा लागतंय. आणि सेकंड त्यांनी काय म्हणलं, टू सेटअप अन ऍडिशनल प्लांट. म्हणजे जर समजा तुम्हाला काय करायचं, अजून एक ब्रँच वाढवायची असेल, ठीक आहे, एक्झाम्पल तुम्ही कुठलंही कन्सिडर करा. आता जर समजा बघायला गेलं तर प्रत्येक वेळेस कंपनीच असं विचार न करता, तुम्हाला आयक्यू मध्ये सुरुवातीपासून सांगतोय, फक्त कंपनी, त्याच्या पलीकडे या. फक्त कंपनी सोडून दुसरं काय लक्षात येत नाही असं विचार करू नका. दुसरे किती तर आहेत. आता फ्रँचायझी बिझनेस आहेत ऑलरेडी. फ्रँचायझी मॉडेल तुम्हाला माहिती आहे, कितीतरी फ्रँचायझी मॉडेल आहेत. चहाचं असेल किंवा छोटू कोल्हापुरी असेल, वडापावचं असेल, असे कितीतरी फ्रँचायझी मॉडेल असणार आहेत. मग तुम्हाला एका लोकेशनला जर समजा ठेवायचं असेल किंवा दुसऱ्या लोकेशनला तुम्हाला अजून एक ब्रँच वाढवायचं असेल, मग त्या केसमध्ये तुम्हाला प्लांट लोकेशन डिसाईड करावं लागतंय. कारण की तुम्ही इव्हन बघा, माझे मित्र छोटू कोल्हापुरीचं फ्रँचायझी चालवते, म्हणून त्यांनी मला सांगत असते की ज्यावेळेस त्याची फ्रँचायझी घ्यायचं असेल तर आजूबाजूचं लोकेशनचं सर्वे केलं जातं. मग तुम्हाला कुठल्याही कंपनी किंवा कुठलंही टाकत असेल, तुम्ही पहिल्यांदा सर्वे केलं जातं. साधं सरळ लॉजिक आहे. तुम्ही जर एखादं जर समजा दुकान टाकत असेल किंवा एखादी फॅक्टरी टाकत असेल, पहिल्या तुम्ही सगळ्या गोष्टी विचार करणार आहे. ओके. म्हणून त्यांनी काय म्हणलं, प्लांट लोकेशन, प्लांट कुठं पाहिजे हे पहिल्यांदा, ऍडिशनल प्लांट एक्झॅक्टली कुठं पाहिजे हे सगळं डिसाईड करतात. टू रिप्लेस अन ओल्ड प्लांट. मग जर समजा जुनं प्लांट टाकून नवीन टाकायचं असेल, त्या ठिकाणी प्लांट लोकेशनची गरज आहे. कारण की जुना प्लांट प्रॉब्लेम झालाय, बघा त्यांनी काय म्हणलं, पुअर साईट सिलेक्शन म्हणलंय. म्हणजे जर समजा जुन्या प्लांट जर समजा तुम्हाला रिसोर्सेस अवेलेबल नसतील किंवा काय तर प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला आत्ताच एक्झाम्पल काय सांगितलं होतं, टाटाचं. रतन टाटांनी कुठं वेस्टर्न बंगालला तिथं पहिल्यांदा प्लांट टाकलं होते, तिथं प्रॉब्लेम झालाय, साईट सिलेक्शनचं प्रॉब्लेम त्यांचं चुकलंय. मग साईट जर समजा सिलेक्शन चुकलंय म्हणजे एवढं मोठं लॉस त्यांना बिअर करावं लागेल. लास्टला परत त्यांनी गुजरातला आणले ती प्लांट सगळे. असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणून त्यांनी काय म्हणलंय, प्लांट लोकेशन पहिल्यांदा डिसाईड करा म्हणलंय. लोकल सपोर्ट पण इम्पॉर्टंट आहे. साईट सिलेक्शन मध्ये त्यांनी काय म्हणलंय, की तुम्हाला पहिलं बघा, फर्स्ट पॉईंट जे त्यांनी भरपूर पॉईंट्स आहेत, त्याच्यामध्ये 3-4 पॉईंट्स आहेत. हे 3-4 पॉईंट मी तुम्हाला एकदमच सांगतो. त्यांनी तुम्हाला काय म्हणतात, जे तुम्ही साईट सिलेक्ट करताय, तुमचे जे फॅक्टर्स किंवा कुठलेही प्रोडक्ट डेव्हलप करत असाल, ते कस्टमरला लवकर रीच व्हायला पाहिजे. कस्टमरला किती वेळात रीच व्हायला पाहिजे, एक्सपायरी पिरियडच्या आत. आता एक्सपायरी पिरियड कशाला असणार आहे, तुम्ही जर समजा बघायला गेलात तर छोटे छोटे प्रोडक्ट जर बघायला, मिल्क प्रोडक्ट असतील, ठीक आहे, किंवा जर समजा तुम्ही कुठलेही प्रोडक्ट जर समजा बघायला गेलात तर कमी टाइम मध्ये ज्याची एक्सपायरी जे असते, मग तसे जे प्रोडक्ट असतात ते प्रोडक्ट एकदम जवळच्या पासच्या लोकेशनलाच तुम्ही डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. बरोबर आहे. इव्हन फूड प्रोडक्ट असतील, फूडच्या फ्रँचायझीस असतील, वडापाव असेल, भरपूर ज्या गोष्टी असतील, मग ते एक्सपायरी पिरियडच्या आत ते कस्टमरला रीच व्हायला पाहिजे. म्हणून ते साईट सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे. आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एकदम कमी पाहिजे आणि त्यांचं लोकल सपोर्ट पाहिजे. आता तुम्हाला सांगितले वेस्ट बेंगालचं
ठीक आहे. असे फॅक्टर जे कन्सिडर करून साईट सिलेक्शन डिसाईड करणार. ठीक आहे. वॉटर अवेलेबल, रिसोर्सेस अवेलेबल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत साईट सिलेक्शन करत असताना. आता पुढचा एक पॉईंट आहे, ह्याच्यामध्येच इन्क्लूड केलेलं आहे. हे प्लांट लेआउट झालं. बघा, फॅक्टर अफेक्टिंग द साईट सिलेक्शन. ओके, ऍक्च्युली हे टोटल तुम्हाला कळालंय. पहिल्यांदा आपण काय करू, वाटल्यास हे पॉईंट मी पुढच्या ह्याच्यात ऍड करतो, एकदमच लॉंग व्हिडिओ न करता शॉर्ट व्हिडिओ स्टेप वाईज करत जाईन. मी परत एकदा रिपीट करतो, अगोदरचं परत रिपीट करतो, हे पॉईंट वाटल्यास पुढच्या ह्याच्यात कव्हर करतो. तेव्हा प्लांट लेआउट मध्ये मी तुम्हाला काय म्हणलं होतं, पहिल्यांदा लेआउट नाही, लोकेशन. प्लांट लोकेशन, कारण की प्लांट लेआउट वेगळा पॉईंट, पुढचं पॉईंट आहे. प्लांट लोकेशन म्हणजे काय, त्यांनी काय म्हणलंय, दॅट लोकेशन म्हणजे असं लोकेशन त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे फॅक्टर्स किंवा रिसोर्सेस अवेलेबल असतील आणि कस्टमरला कमीत कमी कॉस्टमध्ये तुम्ही प्रोडक्ट देऊ शकत असाल तर त्याला म्हणायचं प्लांट लोकेशन. प्लांट लोकेशन, दॅट लोकेशन विच वेन कन्सिडरिंग द ऑल फॅक्टर, काय म्हणलं बघा, विल प्रोव्हाइड द प्रोडक्ट मिनिमम कॉस्ट टू द कस्टमर, म्हणजे कमीत कमी कॉस्टमध्ये तुम्हाला कस्टमरला देता आलं पाहिजे. मग जर समजा तुमचं प्लांट लोकेशन जर चुकलं, सगळ्या गोष्टी तुम्हाला लॉसेस मध्येच जाणार आहेत. ओके, मग तुम्हाला जे काय तुम्ही ठेवत असेल, कुठलंही लोकेशन घ्या. आता तुम्ही बघा, मोबाईल गल्लीमध्ये काय असणार, नवीन मोबाईलचं दुकान जर टाकत असेल तर त्यांनी तिथंच टाकणार आहे, कारण की त्याला माहिती आहे तिथं कस्टमर त्याला मिळत असेल. गोल्डचे शॉप बघा, सगळे एका लाईनला असतात, कारण की त्यांना माहिती आहे तिथं त्यांना कस्टमर मिळतात, एक नाही तर दुसरं कस्टमर मिळत असतंय. म्हणून ते लोकेशन डिसाईड करताना इम्पॉर्टंट लोकेशन असणार आहे साईट सिलेक्शन. मी तुम्हाला कॉमन एक्झाम्पल सांगितलंय, कंपनीचं या बाबतीत थोडंसं वेगळं असणार आहे. ओके, कंपनी पण बघा, भरपूर कंपन्या एमआयडीसी मध्ये असतात, कारण की एमआयडीसी मध्ये त्यांना रिसोर्सेस अवेलेबल करून देतात. त्यांनी वॉटर अवेलेबल असेल आणि एमआयडीसी मध्ये तुम्हाला माहिती आहे लेबरला एक नाही तर दुसरं काम मिळेल म्हणून भरपूर लेबर तिथे येत असतात. असे भरपूर त्यांना फॅक्टर्स असतात. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगितलं, एक्झाम्पल्स काय सांगितलं, कुठं आयर्न अँड स्टील कंपन्या जास्त करून ओरिसा बिहारला आहे, तिथं रॉ मटेरियल अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर कुठं शुगर क्रेन, म्हणजे याचा अर्थ त्यांनी काय म्हणलं, साखर कारखाने जास्त महाराष्ट्रामध्ये आहेत, कारण की तिथं ऊस जास्त पिकतंय. आणि जास्तीत जास्त कंपन्या गुजरातला का शिफ्ट झाल्यात, कारण की तिथे रिसोर्सेस अवेलेबल आहेत. नीड ऑफ प्लांट लोकेशन मध्ये पहिलं काय म्हणायचं, त्यांनी काय म्हणलंय, प्लांट लोकेशनची गरज काय, नवीन प्लांट टाकत असताना पहिल्यांदा गरज आहे, इम्पॉर्टंट काय आहे, त्या प्लांटचं एक्झिस्टिंग प्लांटचं एक्सपान्शन करायचं असेल तर दुसऱ्या लोकेशनला असं पण करू शकतो, किंवा शिफ्ट करायचं असेल, किंवा जर समजा तुमचं लोकेशनच चुकलं असेल, या सगळ्या ठिकाणी प्लांट लोकेशन डिसाईड करतात. साईट सिलेक्शन मध्ये त्यांनी तुम्हाला काय म्हणलंय, की तुमचे जे प्रोडक्ट आहेत असं साईट सिलेक्ट करा, तुमचे जे प्रोडक्ट कस्टमर पर्यंत एक्सपायरी पिरियडच्या आत मिळालं पाहिजे, आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस कमीत कमी कॉस्टमध्ये, रॉ मटेरियल तुम्हाला लगेच अवेलेबल पाहिजे, लोकल सपोर्ट पण लगेच पाहिजे. हे सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या साईट सिलेक्शन मध्ये. ओके, फॅक्टर अफेक्टिंग साईट सिलेक्शन आपण नेक्स्ट पॉईंट मध्ये कव्हर करूया, कारण की एकच व्हिडिओ लेंदी नको, छोटे छोटे व्हिडिओ करावं अशी माझी अपेक्षा आहे. पुढे पण मी तसेच केलेले आहेत व्हिडिओ. ओके, थँक्यू.